तर नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप काय प्रोसेस आहे, कसं करायचं अग्निहोत्र ते एकदम शॉर्टमध्ये सांगतो. इट वुड बी बेटर जर तुम्ही ते नोट्स कुठेतरी लिहून काढाल किंवा नाही तर मग तुम्हाला ते परत व्हिडिओ टाईमस्टॅम्पप्रमाणे बघायला लागेल. अदरवाईज जस्ट नोट इट डाऊन जसं मी सांगतो आहे. तर बेसिकली हे बेसिकली कॉपरचं आहे. कॉपरचं भांडं आहे ज्याच्यात आपण अग्निहोत्र परफॉर्म करतो. हे आता जर सगळं ब्लॅक झालं आहे पण हे कॉपरचं आहे. त्याला एक स्टँड असतो असा आणि हे त्या स्टँडवर ते असं माउंट होतं आणि आपण ठेवू शकतो. आता हे अख्खा सेट मिळतो. ह्याच्यात चिमटा आहे, हे पण कॉपरचं असतं. पळी आहे ज्याच्यात आपण तूप टाकतो, हे पण कॉपरचंच आहे. आणि अजून एक वाटी मिळते कॉपरची ज्याच्यात आपण त्या अक्षदा ठेवतो. ते जसं मी तुम्हाला सांगितलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये, आपण गाईचं तूप आणि गाईच्या गवऱ्या वापरतो. अगेन गाईचं गवऱ्या तुम्हाला इथं आजूबाजूला कुठे गोठा असेल तिथे मिळतील किंवा अग्निहोत्र सेंटरला पण ते त्यांची एक गोणी असते, आय थिंक 100 गवऱ्या असं ते पॅक असतो असं बनवलेला, तिथे तुम्ही घेऊ शकता. आणि गाईचं तूप अगेन यू विल गेट इट एनिवेअर. आणि दुसरं आहे, ट्राय करा की जो आपण तांदूळ वापरतो अख्खा म्हणजे न तुटलेलामध्ये, त्याला आपण अक्षदा म्हणतो, तर तो अनपॉलिश्ड जर असेल तर इवन बेटर. आणि अनपॉलिश्ड ऑर्गॅनिक राईस आता सध्या मॉलमध्ये पण मिळतो, तर मी तो बासमतीचा यूज करतो कारण की त्याचे ते अख्खं असतं पूर्ण, न बऱ्यापैकी ते तुटलेलं नसतं. आणि जे काय तुटलेलं असेल ते आपण साईडला ते वेचून ठेवतो. तर ही गौरी आहे. तर आपण ह्याचे पीसेस करूया आणि मी तुम्हाला दाखवतो की आपण हे कसं भांड्यात कसं रचायचं, त्या जेणेकरून ते इझी होईल आपल्यासाठी ती प्रोसेस करायला. तर मी ह्याचे असे पीसेस करतो. तर युजली आय स्टार्ट फ्रॉम द साईड्स. तर ही जे आहे ना, हा जो पीस आहे तो मध्ये ठेवण्यासाठी आपण याला आपण पेटवणार आणि त्या सगळ्याच्या मध्ये ठेवणार. आणि बाकीचे जे पीस आहेत ते थोडे मोठे करतो आणि त्यातल्या त्यात हा जो आता उरला आहे त्याचा आपण हाफ करू आणि तो स्क्वेअर करूया जितकं जमेल तितके. आणि तो स्क्वेअर आपण ह्या भांड्याच्या बेस असा बेसमध्ये ठेवला आहे. तर ऑनलाईन जर तुम्ही बघाल तर सगळ्यांचे वेगवेगळे मेथड्स आहेत रचायचे. तर मी सिम्पल वापरतो. मी परत एक ट्रायंगल बनवतो असं. हे सगळ्यात इझी आहे, असा ट्रायंगल बनवायचा, लेफ्ट आणि एक राईट आणि एक असं, ठीक आहे. आणि त्याच्यात हे सेंटरला त्याच्यात हे ठेवतो पेटवलेलं. आणि दिस इज व्हॉट इट इज. तर बेसला आपण एक गौरी ठेवली आणि असं साईडला 3 ठेवलेत. आणि तर युजली जर थंडी असेल तर आणि तूप जर गोठलेलं असेल तर इट्स बेटर तुम्ही आधीच या पळीनी त्याला सगळीकडं बेसला वगैरे तूप लावून घ्या. आणि साईडवेजला नंतर अग्नी पेटवल्यानंतर थोडं थोडं तूप ओतत राहिलं तरी चालेल. आणि ही जे सेंटर आहे ह्याला मेन आहे, ह्याला अख्खं तूप तुम्ही हे लावून घ्या असं, त्याचा लेप पूर्ण. आणि मग इथे काडीपेटीनी पेटवायचं आहे आणि मग ठेवायचं इथे आत अग्नी पेटल्यावर. आणि मग ते ऑटोमॅटिक सगळ्याला फॉर्म होतं आणि थोडं थोडं मधून तुम्ही त्याला हे तूप मध्ये मध्ये टाकू शकतात. आता अग्निहोत्र जसं सांगितलं मी तुम्हाला, सेट रूल्स आहेत. म्हणजे इनिशियली तुम्हाला वाटत असेल तर ठीक आहे, तुम्ही त्या कापूर वगैरे यूज करू शकतात. पण स्ट्रिक्टली असं ॲडवाईस केलं जातं की ह्या 3 गोष्टी सोडून अग्निहोत्रात काहीच टाकायचं नाही आहे. तर मी म्हणजे इट्स बेटर की तुम्ही सुरुवातीपासून सवय लावून घ्या. आणि लाईक मी आता तुम्हाला करून दाखवलं ना, तसं 1 मिनटं लागतो त्याला. आणि एकदा तुमचा हात बसला की ते म्हणजे नॉर्मल इट विल बी युअर सेकंड नेचर. तर ही जी मधली गौरी आहे तिलाच व्यवस्थित तूप लावून ती पेटून तीच आत ठेवा. आय थिंक तुम्हाला कापूर वगैरे लावायची गरज पडणार नाही. तर त्याचं किती वेळ अगोदर पेटवायचं, जसं तुम्हाला मी ॲपमध्ये दाखवणार आहे. ॲपमध्ये जे टायमिंग्स आपल्या येतात, तो ॲप पण उघडून मी तुम्हाला त्याचं स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवतो. ओके, तर तुम्हाला दाखवतो अग्निहोत्र ॲप कसा डाउनलोड करायचा आणि कुठून करायचा. तर प्ले स्टोअरमध्ये गेल्यावर तुम्ही इथे होमा थेरपी
आता अग्निहोत्र होमाथेरपी टाकलंच किंवा अग्निहोत्र बडी तरी टाकलं तर तिथं येतं आहे बघा हे अग्निहोत्र बडी जर्मन असोसिएशन ऑफ हा जो ॲप आहे अग्निहोत्र बडी, ठीक आहे. हा ॲप तुम्ही डाउनलोड करा. हा मी ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे. तर आता ते ओपन करून दाखवतो. असं आहे, हा वाला बेस्ट आहे म्हणजे मला वाटतं की लोकेशन टायमिंग्स वगैरे आणि लाईक आय सेड ते जर्मन लोकांनी डिझाईन केलं आहे. ओपन करा. ह्याची ॲक्युरेसी मला बेस्ट वाटते. आता ही माझी स्क्रीन आहे, हे माझ्या घराचं आहे लोकेशन. तो यू कॅन ॲड लोकेशन. सो हे आधीचे लोकेशन्स आहेत माझे बँगलोरचे वगैरे, तर यू कॅन ॲड लोकेशन आणि इथे यूज गुगल मॅप्सवर क्लिक करा. एंटर मॅन्युअलपेक्षा यूज गुगल मॅप्स. गुगल मॅप्स क्रिएट केल्यावर इथे तुम्ही पिन पॉईंट करू शकता. आता हा समजा मी आता माझा ॲड्रेस आहे, मी इथं पिन पॉईंट केलं आहे, तर तुमच्या ह्याच्यात असं लोकेशन येईल आणि मग तुम्ही इथे ते सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यावर कन्फर्म करायचं आणि मग ते तुमचं अख्खं अग्निहोत्राचं टायमिंग ते सेट करेल, ठीक आहे. असं डाउनलोड होईल आणि डाउनलोड झाल्यावर मग ते असं येईल. आजची डेट आहे 29 ऑगस्टवरती दिलं आहे. टाईम आत्ताचा जो चालला आहे 9 वाजून जे काय, तर आजचा सकाळचा टाईम होता 9:23:18 आणि हा सनराईजचा टाईम होता आणि सनसेटचा टाईम आहे 6:48 म्हणजे 6:48 आणि 8 हा PM हा सनसेटचा टाईम आहे. तर एक्झॅक्टली हे 8 सेकंड झाले ना तर तुम्हाला ते मंत्र म्हणायचं. इथं पण एक्झॅक्टली जेव्हा ते 18 सेकंड होतं तिथं मंत्र स्टार्ट करायचं आपल्याला. तर इथं असेल सूर्याय स्वाहा, सूर्याय इदम नमः आणि प्रजापते स्वाहा, प्रजापते इदम नमः. आणि तसंच इथे सनसेटला 6:48 आता 8 सेकंड्सला एक्झॅक्ट इथे वरती त्याचं काउंटर आहे बघा, काउंटडाऊन तिथे चालू आहे. 22 सेकंड, 23 सेकंड, 24 सेकंड. तसंच 8व्या सेकंडला तुम्हाला इथे सनसेटचा मंत्र स्टार्ट करायचा आहे. आता जसं आता हे 29चं 30 होईल म्हणजे उद्याची तारीख येईल, तर हे डेट्स चेंज होत राहतील. टाईम्स प्लस मायनस काही सेकंद काही मिनटं चेंज होतात, जसं उन्हाळा असेल किंवा थंडी असेल. तर तुम्हाला जर दुसरं लोकेशन आहे, परत इथे खाली सेटिंगचं बटन आहे, तुम्ही सेटिंगचं डिलीट लोकेशन करू शकतात किंवा रिनेम लोकेशन, असे 2-3 लोकेशन तुम्ही सेव्ह करू शकता. तर तुम्ही हा टाईम बघायचा आणि मग ह्या काउंटर जे वरती आहे त्या काउंटरप्रमाणे मंत्र स्टार्ट करायचं. तर ह्याचं आहे ते अग्निहोत्र बडी 2.0 हे ॲपचं नाव आहे. तर आय होप तुम्हाला कळालं असेल. जर ह्याच्यात काय डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये टाईप करू शकता. तर त्याच्या अगोदर जर उन्हाळा असेल तर एक 4.5 मिनटं एवढ्याच गौऱ्यांना. जर जास्त गौऱ्या असतील तर मे बी तुम्ही जास्त, पण मला वाटतं घरी जर तुम्ही करत असाल तर एका गौरीत तुमचं नीट होतं. तर 4.5 मिनटं. आणि थंडीचे दिवस असतील किंवा पावसाळ्याचे दिवस असतील तेव्हा 5.5 ते 5.5 मिनटं अगोदर एक्झॅक्टली तुम्ही ही पहिली गौरी पेटून ठेवायला पाहिजे. त्याच्याने करून जेव्हा तुम्हाला मंत्र म्हणायचे आणि त्या अक्षदा करायचे आहेत स्वाहा त्याच्यात, ती एक्झॅक्ट टाईम होते. आता तो सनराईज किंवा सनसेट टाईम झाल्यानंतर अग्निहोत्राच्या एनर्जीज साठी 2 मिनटंच आपल्याकडे आहेत. म्हणजे त्या सेकंदापासून 2 मिनिट्सपर्यंत आपण ती आहुती देऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्ही देऊ शकता. काही लोक देतात, बरेच लोक आपल्या हिशोबाने करतात, पण त्याचा फायदा जेवढा पाहिजे तेवढा होणार नाही. तो ॲक्च्युली 2 मिनटापर्यंतच त्याची व्हॅलिडिटी आहे असं तुम्ही लक्षात घ्या की 2 मिनटा अगोदर मी जर त्याच्यात आहुती दिली तर इट इज अग्निहोत्र. अदरवाईज इट इज अदर होम किंवा अदर यज्ञ, आय डोंट नो अबाउट. तर ही रिक्वेस्ट आहे की 2 मिनिट्समध्ये तुम्ही ते करायला पाहिजे. आणि शक्यतो जेव्हा तुम्ही ते स्वाहा करतात तेव्हा अग्नी जी पेटते ती, जसं तुम्ही आधी व्हिडिओत पण बघितलं असेल, ती जवळजवळ एक 80% व्यवस्थित पेटायला पाहिजे. त्या सेकंदालाच आपण स्वाहा म्हणतो. आता त्याचा मंत्र असं आहे की मॉर्निंग अग्निहोत्र आहे. तर मॉर्निंग अग्निहोत्राला कसं करायचं, जे आपण अक्षता घेतल्या आहेत त्या ह्या 3 बोटांनी घ्यायच्या अशा. त्याला छोटीशी पळी आहे, त्याच्यात छोटा पळीभर आपलं तूप ठेवा, एक टिपका. त्याच्यात तांदूळ थोडेसे मिक्स करा, खूप नाही, एवढेसेच तांदूळ लागतात. आणि त्याला 2 भागात डिवाईड करा. आणि कारण की आपल्याला 2 मंत्र आहेत, तर पहिल्या ह्याच्यात आपण एक टाकणार आणि सेकंड ह्याच्यात एक. तर मंत्र आहे
मॉर्निंगचं असेल तर सूर्याय स्वाहा, आणि मग स्वाहा म्हटल्या आपण ती पहिली तांदळाची आहुती द्यायची. मग पुढचं आहे प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदम न मम. तर सूर्याय स्वाहा सूर्याय इदम न मम, आणि मग प्रजापतये स्वाहा, परत स्वाहा म्हणण्याच्या वेळेस ती सेकंड आहुती द्यायची, प्रजापतये इदम न मम. परत एकदा मी पूर्ण मंत्र सांगतो. सूर्याय स्वाहा सूर्याय इदम न मम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदम न मम. आता हे स्वाहा म्हणायच्या वेळेसच आहुती आपल्याला द्यायची, त्याच्या आधी त्याच्यानंतर द्यायची नाही. एकदा ते झालं की झालं. नंतर ते विजलं जरी तर त्याच्यात फूक मारायची नाही आहे, तोंडाने फूक नाही मारायची, बिकॉज आपले जम्स त्याच्यात जाऊ शकतात. तुम्हाला थोडं वारा द्यायचं असेल तर हाताने देऊ शकतात, अदरवाईज एकदा ती स्वाहा झालं की तू संपली. तर तुम्ही ते झाल्यानंतर डोळे बंद करून ध्यानाला बसू शकता जोपर्यंत ती अग्नी प्रज्वलित आहे तोपर्यंत. अगं जर तुमचं दुसरं काही काम असेल तर 2 मिनटं बसून तुम्ही तुमच्या दुसऱ्या कामाला जाऊ शकता. पण इट्स बेटर की तुम्ही बसा जोपर्यंत विजत नाही तोपर्यंत, त्याच्याने तुम्हाला ती एनर्जीज मिळेल. ते झाल्यानंतर ते भांडं मी जसं सांगितली ज्या ठिकाणी तुम्ही केलं आहे तिथून त्याला टचच करायचं आणि हलवायचं तर नाहीच 12 तास. जर तुम्ही अशा ठिकाणी ते करत असाल की तुम्हाला तिथं हलवायची गरज पडणार आहे, तर मला मत आहे की मिनिमम 2 तास तिथे ठेवा आणि मग हलवा. आणि शक्यतो ट्राय करा एकाच पोझिशनला फेसिंग ईस्ट. म्हणजे मी जिथं आता असं बसलो आहे, माझ्यासमोर हे भांडं आहे, तर माझे डिरेक्शन ईस्टला पाहिजे, म्हणजे जिथं सनराईज होतं तिथं. इव्हनिंग अग्निहोत्राला, सनसेटच्या अग्निहोत्राला पण आपण ईस्टलाच फेस करणार आहे. तर तेव्हाचं सगळी प्रोसेस सेम आहे, फक्त त्याचा मंत्र चेंज होतं. जिथं आपण सूर्याय शब्द वापरला आहे तिथं आपण अग्नये होतो. तर सेम आहे. अग्नये स्वाहा आहुती द्यायची. अग्नये इदम न मम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदम न मम. सगळं सेम आहे, फक्त पहिला वर्ड चेंज झालं आहे. म्हणून हा मंत्र पाठ करायला पण काही एवढं विशेष लागणार नाही. पहिल्या सुरुवातीला 2-4 वेळा मे बी तुम्हाला लिहून कुठे ठेवा किंवा मोबाईलवर बघून म्हणा, पण एकदम सिम्पल आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं वर्ड सेम राहील. मी वाटलंच डिस्क्रिप्शनमध्ये परत येतो आणि अगेन खूप व्हिडिओज पण आहे त्याच्यावर, तुम्हाला पाहिजे तर लिंक पण पाठवतो. आता दिस इज माय सिम्पल इझी प्रोसेस, स्टेप बाय स्टेप प्रोसेस की मी कसं करतो. जसं तुम्हाला सांगितलं की विजल्यानंतर 12 तासानंतर तुम्ही जी राख किंवा अंगारा त्याचा जो बनला आहे अग्निहोत्राचा, तर तुम्ही थोडासा तो काढा. तुमच्या जिथे पाणीचं असेल, माठ असेल किंवा काय असेल तर त्याच्यात तुम्ही चिमूटभर टाका. आणि अदरवाईज तुम्ही त्याचं तसं एक चिमूटभर सेवन पण करू शकतात, झाडांना पण टाकू शकतात, आणि तुम्ही ते साठवूनही ठेवू शकतात. किंवा मग कुठेतरी नंतर जमिनीत वगैरे तुम्ही टाकलं तर ते खतच आहे, तर तुम्ही त्याचं कुठेही त्याला हे करू शकता, डिस्पोज. तर तुम्हाला असं वाटत असेल की आता थोडं विजायला आलं आहे, तर तिथे तूप टाकत राहा आणि त्याच्या आजूबाजूला अग्नीत आणि तिथं आजूबाजूला तूप टाकत राहा. म्हणजे ती जी आपण आग हे केली आहे, प्रज्वलित केली, ती विझणार नाही. तर ती एक टिप आहे. आणि जसं तुम्हाला टाईमचं पण सांगितलं की कारण पावसाळ्यात आणि थंडीत मॉइश्चर कंटेंट जास्त असतं, म्हणून त्या गवऱ्या पेटायला थोडा वेळ लागतो. म्हणून आपण 1 मिनटं किंवा 30 सेकंद अगोदर पेटवलं. आणि उन्हाळ्यात त्याची गरज नाही पडत, म्हणून आय थिंक 4-4.5 मिनटात तुम्ही जर पेटवलं असेल तर ते एकदम व्यवस्थित. तुमची गौरी किती जाड आहे हे आता हे सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जसं करत राहाल तसं तुम्हाला ते येत राहील. सो इट इज नॉट अ बिग डील. जसं मी तुम्हाला 1 मिनटात आता रचून दाखवलं, त्याच्यात आता फक्त पेटून मंत्र म्हणायचे. आय होप इट इज हेल्पफुल. जर अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारा.